नमस्कार मंडळी. आज ना काहीतरी भारी पण एकदम सिंपल बनवूया. सर्वांचा ऑल टाइम फेवरेट गरमागरम वरण भात. सर्वात पहिल्यांदा आपण कुकरच्या डब्यामध्ये थोडी तूर डाळ टाकूया. त्यानंतर थोडी मूग डाळ टाकून घेऊयात. आता या डाळीमध्ये थोडं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या. आता यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊयात. थोडं मीठ, तेल, हळद आणि हिंग हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ टाकून त्यामध्ये पाणी टाकून तो स्वच्छ धुवून घ्यायचा. तांदूळ ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याचं पांढरं पाणी निघून गेलं पाहिजे. आता त्यामध्ये अंदाजाप्रमाणे पाणी टाकून थोडं मीठ टाकून सेट करून ठेवायचं. कुकरचं झाकण लावण्याआधी ते आणि त्याची रिंग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कारण रिंग कोरडी असली ना तर वाफ बाहेर निघून शिट्टी व्यवस्थित होत नाही. पाणी लावल्यामुळे वाफ लॉक होते आणि शिट्टी मस्त होते. आता कुकरमध्ये तळाला थोडं पाणी टाकून डाळ आणि तांदूळ कुकरला लावून घेऊयात. कुकर लावल्यानंतर आतून काळा पडू नये म्हणून त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत. त्यामुळे कुकर एकदम स्वच्छ निघतो, काळा पडत नाही. आपण वापरलेलं लिंबू टाकून न देता त्याची साल कुकर लावताना वापरा, म्हणजे लिंबाचा पुरेपूर वापर होतो. आता इथे मी 2 लिंब घेतलेली आहेत, ते आपण या कुकरमध्ये टाकूयात. आता कुकरचं झाकण लावून गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मला सांगा, जगात कितीही भारी जेवण मिळालं तरी दिवसभराच्या थकव्यानंतर गरमागरम वरण भात आणि त्यावर साजूक तूप खाऊन जे सुख मिळतं त्याला तोड नाही, बरोबर ना? तुमच्या घरात सुद्धा वरण भात हाच अल्टिमेट कम्फर्ट फूड आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कुकर पूर्ण थंड झाल्यावरच उघडायचा, घाई अजिबात करायची नाही. आता इथे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे, तर आपण ते बाहेर काढून घेऊयात. वा, भात बघा कसा मऊ फुललाय. आता ही शिजलेली डाळ रवीने छान घोटून घ्यायची, म्हणजे वरण एकदम मऊसर होतं. आता फोडणी मी इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, चिंचेची कोळ आणि कोथिंबीर. आता आपण एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल छान गरम झालं की मोहरी टाकूया, आणि मोहरी जरा तडतडली की नंतर जिरे टाकल्यानंतर लसूण, कढीपत्ता हे टाकून छान परतून घ्यायचं. आता हे परतल्यावर शिजलेली डाळ टाकून घेऊया. आता यामध्ये थोडी हळद, लाल तिखट टाकून मिक्स करून घेऊयात. आता चवीनुसार मीठ, थोडी साखर, इथे आपण गुळाच्या ऐवजी साखर वापरतोय, आणि चिंचेची कोळ आणि कोथिंबीर टाकूयात आणि छान उकळून घेऊयात. बस एक आता उकळीची वाट बघा आणि आपला गरमागरम वरण भात रेडी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.